नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यातील 2 धरणात 47.65% पाणीसाठा शिल्लक। आदिवासी भागात ओढावले पाणी टंचाईचे संकट। उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत चालला असून रानसई व पुनाळे या दोनही धरणात मिळून सध्या 47.65% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त असला तरी पुढचे 2 ते 2.5 महिने तो पुरवावा लागणार आहे। उरण पंचायत समितीचा पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार असून रानसई व चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील 6 वाड्यांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली आहे। उरण तालुक्याचे औद्योगिकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई व पुनाळे या दोनही धरणातील पाणीसाठा 47.65% आला आहे। या धरणातून दररोज 38 दशलक्ष लिटर पाणी उरणकरांना दिले जाते। वातावरणातील उष्मा वाढू लागल्याने पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यामुळे रानसई धरणातील पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल असे नियोजन MIDC प्रशासनाला करावे लागेल। तसेच पुनाळे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन हे लघु पाटबंधारे विभाग व पुनाळे आठगाव पाणीपुरवठा कमिटीला करावे लागणार आहे। उरण शहर व तालुक्यातील चांजेसह इतर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे दरवर्षी करावा लागत आहे। त्यात रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाटी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी व चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचा माळ, चांदायनी वाडा येथील नागरिकांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे। सध्या चिरनेर ग्रामपंचायतीने केळांचा माळ व चांदायनी वाडीवरील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केल्याने रुपाली म्हात्रे, उपअभियंता, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।